अनुनी जर तुला नकार दिला तर तू तिला विसरू शकला असता का सहज? आलाय मोठा शहाणा मला तत्व. अरे शेखर तू याचं नको ऐकू. सा नशेमध्ये रे, काही बोलतोय हा. यालाच कळत नाही हा काय बोल. माझंही प्रेम आहे ह्याच्यावर. लग्नासाठी होकार आहे माझा. एक काम कर ना, मला डेटवर घेऊन चल. जेवायला तर घेऊन जाऊ शकतोस. महागड्या हॉटेलमध्ये नाही तर साध्या हॉटेलमध्ये चालेल मला. अरे काय चुकीचं बोलतोय तू. माणसाच्या आहारी जातो का? एकतर संगत किंवा एखादी अशी गोष्ट. हॅलो अरुण, अरे कुठे आहेस तू? जरा ये इथं, मी थांबलेलो आहे. लवकर ये. अरे तू आला की सांगतो मी, तू लवकर ये. काय झालं शेखर, एवढा घाईत का बोलवलंस? बरं झालं तू आलास. बस. हा पण ठीक आहे, तू एवढा नर्वस का दिसतोस? काय झालंय काय? अरे तू बस अगोदर, मी तुला सांगतो. चल बस लवकर. बरं ठीक आहे, चल. सावकाश. झालं? आता कुठे जायचंय? चल तू, चल बस लवकर. चल ना तू, बस ना लवकर. पण झालंय काय? सांगतो रे, बस. बरं बरं, चल चल चल. ते काय आहे? शेखर काय झालंय? तू चल बस. कोणाला शोधतोस तू? काय काय झालंय काय? सांग ना मला. तू बस, मी सांगतो तुला. बस. बरं बरं ठीक आहे, चल. हो हो. शेखर काय झालंय? तू बस. बरं बस आधी, शांत हो. अरे मगाचपासून बघतोय तुला मी. नुसतं तू एका बिल्डिंग मध्ये जातोय, परत बाहेर येतोयस. नक्की झालंय काय? कोणाला भेटतोयस तू? कोणाला शोधतोयस का तू? अरे आईला रे. आईला? कुठे गेली आई? आणि एवढा नर्वस का होतोय मग त्यासाठी? म्हणजे एक मिनिट, कुठे गेली नक्की आई? काय झालंय?
अरे तेच तर माहिती नाही ना कुठे ती. अरे मग एक काम कर ना, मग फोन कर ना आईला. अरे तुला वाटतं का मी कॉल केला नसेल म्हणून? फोन घरीच ठेवून गेली आहे ती. मग काय काही भांडण वगैरे झालंय का? हा तू कोणी रिलेटिव्ह इकडे बघितलंस का? काका मामा? अरे आता आपण तिथूनच शोधून आलोय तिला, कुठेच दिसत नाहीये ती. अरे मग बाबांना विचार ना. बाबांचं नाव तर अजिबात काढू नको, कारण त्यांच्याचमुळे हा सगळा प्रकार झालाय. काय झालंय म्हणजे काय केलं बाबांनी? बस श्याम, बस. माझं शेखर ना एवढा एवढा माझ्या पाटणावर घ्यायचो. लहान होता लहान, भरपूर हट्ट करायचं आणि मी हट्ट पुरवले हा त्याचे सर्व हट्ट पुरवले. शेखर, अरे शेखर बघ ना, तुझे बाबा बघ सकाळी सकाळी प्यायला बसलेत. नाही मी ना काहीच बोलणार नाही आता, कारण की मी ऑलरेडी खूप टेन्शन मध्ये. बघ तू समजतो बरं. हे बघ तू बोल त्यांना, नाहीतर राहू दे, पिऊ दे त्यांना, अख्ख्या गावाला तमाशाला दिसू दे. बाबा तुम्ही आत्या अगोदर, आत्या तुम्ही अगोदर. ऐकतोय मी, तुझी आई तुला काय सांगते ते सगळं. लक्ष आहे माझं. अरे जरी मी बेवडा असलो ना तरी मी बहिरा नाहीये. अरे सोडली होती ना दारू मी, मग का पितो बरं सांग म्हणून. तुम्हाला प्यायला काही कारण लागतं का? पण त्या देवाला माझी खुशी आवडत नाही. त्याला वाटलं मी बेवडा आहे, दारुडे आहे. यांनी दारू कशी सोडली, यांनी दारू पिली पाहिजे. काका पण ना, शेखर तू काळजी करू नकोस. आई रागावली आहे ना, मग ती येईल संध्याकाळपर्यंत घरी. अरे मैत्रिणीकडे गेली असेल. अरे पण सकाळपासून गेलीये, तिचा अजून थांगपत्ता नाहीये. अरे मग आता काय करायचं, कुठे शोधायचं आईला? फोन येतोय, फोन. अनु मी तुला जरा कॉल करतो, मी जरा घाईमध्ये. अगं मी तुला करतो कॉल नंतर, ठीक आहे? शेखर तू अनुला सांगितलं नाहीस का? बरं बाबा, ते जाऊ दे, तू काळजी करू नकोस, आई येईल. हा आणि हे काय, तू काही खाल्लंयस का सकाळपासून? अरे बाबा सांग ना, उपाशी वाटतोयस, विकनेस येईल असा नाही बाबा. एक काम कर, चल काहीतरी खाऊन घेऊया. चल चल. नको रे. अरे असं काय करतोयस लहान मुलावानी? अरे मी आहे ना तुझ्यासोबत, आपण शोधूयात आईला. चल बरं, चल चल. नको, जाऊ दे. अरे अरे शेखर, ये आता. त्याला काय झालं?
अरे खाली का बसले शेखर? थांब मी पाणी घेते. शेखर पाणी घे. काय झालं शेखर? एवढा डिप्रेस काय आहेस? कोणाशी भांडणं झालीत का तुझी? आणि हा काय अवतार करून घेतलायस? केस विस्कटली आहेत. शेखर तब्येत ठीक आहे ना तुझी? शेखर मी तुला बोलतीये, सांग ना पटकन. मूर्खा सांग ना लवकर, मला भीती वाटायला लागलीये. नाही सांगायचं का? थांब मी काकूला बोलते. आईचा फोन तुझ्याकडे का? आई कुठे आहे?